Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. What is meant by audit program and its objective? Okay. So audit program, जसं आपण कालच्या लेक्चरला थोडंसं बघितलं, ऑडिट प्रोग्राम हा ऑडिट प्लॅनचाच एक पार्ट आहे. बट जस्ट ऑडिट प्रोग्राम इज अ डिटेल प्लॅन. हा काय आहे? एक डिटेल प्लॅन असेल ज्यामध्ये ऑल थिंग इन्क्लुड्स असते. सो ऑडिट प्रोग्राम इज प्रिपेअर्ड बाय ऑडिटर. ऑडिटरच प्रिपेअर करेल तो. So audit program पहिलं सेंटेन्स येऊ दे. Audit program is prepared by auditor. Then audit program is a detailed plan of applying the audit procedure is given circumstances. किंवा हे शॉर्ट केला तरी चालेल. Audit program is a detailed plan. This includes all information regarding auditing. Okay. ऑडिटिंग शी रिलेटेड जे काही टेक्निक्स आहेत त्या सगळ्या गोष्टी इथे इन्क्लुड्स असते. This includes all things regarding audit work. Is it clear? Intro clear झाला का? मग आणखी जर तुम्हाला ऍड करायचं असेल तर ऑडिट प्रोग्राम इज ऑल्सो कॉल्ड एज द ब्ल्यू प्रिंट ऑफ ऑडिट वर्क. जसं सांगितलं होतं तुम्हाला, ऑडिट इट इज अ ब्ल्यू प्रिंट ऑफ ऑडिट वर्क. ब्ल्यू प्रिंट ऑफ ऑडिट वर्क. It is prepared by chief auditor before commencement of audit. ऑडिटिंग तुमचं स्टार्ट होण्याच्या आधी हे ऑडिटिंग काय केलं जाईल? प्रिपेअर केलं जाईल. देन बेसिकली दिस इन्क्लुड्स आणखी काय आहे? इट कंटेन इन्स्ट्रक्शन, हिंट अँड सर्व ॲज अ गायडन्स फॉर द ऑडिट स्टाफ. हा जो प्रोग्राम आहे, सो बेसिकली दिस इज युजफुल फॉर अ ऑडिट स्टाफ. ऑडिट स्टाफला कशा पद्धतीने ऑडिटिंग करायचं आहे, त्यामध्ये काही हिंट आहेत, गायडन्स आहेत, काही इन्स्ट्रक्शन आहेत, हे इन्क्लूड असेल ऑडिट प्रोग्राम मध्ये. इज इट क्लिअर इंट्रोडक्टरी पार्ट? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. सेम टाइमला लिहून घ्या. हा, फटाफट जेवढे हायलाइटेड पॉइंट आहे तेवढेच लिहा. देन डेव्हलपमेंट ऑफ अन ऑडिट प्रोग्राम. जसं की आपण सांगितलं, हिअर ऑडिटर शुड कन्सिडर स्पेसिफिक पॉइंट while developing audit program. जेव्हा ऑडिटर हा ऑडिट प्रोग्राम डिफाइन करणार आहे, प्रिपेअर करणार आहे, that time here auditor should consider first thing internal control. जसं आपण काय सांगितलं होतं, इंटरनल कंट्रोल सिस्टीम इज डायरेक्टली इन्फ्लुएन्स ऑन ऑडिटिंग. इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही कोणाची आहे? मग क्लायंटची. क्लायंट म्हणजे कोण? ती कंपनी आहे ज्या कंपनीचं आपण ऑडिटिंग करणार आहोत. Okay, so when here auditor should consider internal control system of the organization. काय लिहायचंय बघा, here auditor should consider internal control system of the client or organization. Because किंवा when ने स्टार्ट करा, when internal control system is strong, that time auditor prefer test checking method. ओके, हे सेकंड सेंटेन्स खूप महत्वाचं असेल. जर इंटरनल कंट्रोल सिस्टीम स्ट्रॉंग असेल, म्हणजे कंपनी त्यांचं जे काही काम आहे ते प्रॉपरली हँडल करतायत, बुक्स ऑफ अकाउंट हे प्रॉपरली मेंटेन केलेले आहेत, एरर कमी आहेत, फ्रॉड कमी आहेत, दॅट टाइम हिअर ऑडिटर गो फॉर टेस्ट चेकिंग मेथड. टेस्ट चेकिंग मेथड म्हणजे माहिती आहे का तुम्हाला काय आहे? व्हॉट इज मीन बाय टेस्ट चेकिंग और सैम्पलिंग मेथड? सैम्पलिंग मेथड मतलब पिछले सब ऑडिट्स का ये करके ऑडिट बताना. ओके, देन आणखी कोणाला सांगायचंय व्हॉट इज मीन बाय टेस्ट चेकिंग? एक सिंपल एक्झाम्पल जे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आपण यूज करतो, दॅट मीन्स टेस्ट चेकिंगचं सांगेल. गर्ल्स ना स्पेसिफिक, जेव्हा तुम्ही किचन मध्ये असता, राईस चेक करायचंय तुम्हाला. जेव्हा तो कुक होतो तेव्हा दिस इज ओके और नॉट, दॅट टाइम वी विल फॉलो टेस्ट चेकिंग मेथड, राईट. म्हणजे राईस काय करतो आपण, एक राईस घेतो, त्यामधला चेक करतो आणि द रिझल्ट इज ऍप्लिकेबल टू होल राईस, राईट. की असं करतो की सगळा राईस आधी खाऊन बघतो आणि घरच्यांना सांगतो हा हा राईस शिजला होता, असं सांगतो का आपण कधी? असं कोणी केलंय का? No. हा,
सो दिस इज द टेस्ट चेकिंग मेथड. टेस्ट चेकिंग मेथड मध्ये आपण काय करतो, हियर वी सिलेक्ट फ्यू सॅम्पल और फ्यू बुक अँड ओनली दिस बुक आपण काय करणार आहोत, चेक करणार आहोत. अँड द रिझल्ट इज ऍप्लिकेबल टू होल ऑर्गनायझेशन. बट ही टेस्ट चेकिंग मेथड थोडीशी रिस्की का असते, कारण जे तुम्ही बुक सिलेक्ट करणार आहात ते प्रॉपर करणं खूप महत्वाचं आहे. ओके, बट तुमच्या इंटरनल कंट्रोल सिस्टीम वरून तुमच्यामध्ये कॉन्फिडंट आहे की ऑर्गनायझेशनची इंटरनल कंट्रोल सिस्टीम ही स्ट्रॉंग आहे. दॅट टाइम ओनली ऑडिटर गो फॉर टेस्ट चेकिंग मेथड. तरच तो त्या टेस्ट चेकिंग मेथड कडे जाईल. अदरवाइज ऑडिटर काय करेल, इच अँड एव्हरी बुक्सला इम्पॉर्टन्ट देईल. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes. इज इट क्लिअर गाईज? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Okay, Yes, good. Then next point is a client activity. Client म्हणजे कोण सांगितलेलं आहे? Client means Company. company. Very good. Client means company. So here auditor should consider client activities. Okay. ती कंपनी काय आहे, कंपनीची ऍक्टिव्हिटी काय आहे, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग while developing audit program. For example, audit program is not same to all types of organization. Right? Suppose मी आज एखादा ऑडिट प्रोग्राम प्रिपेअर करते आणि मला ऑडिटिंग करायचं आहे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं, दॅट टाइम माझा ऑडिटिंग प्रोग्राम हा डिफरंट असणार आहे. राईट? सपोज आय एम अ ऑडिटर आणि मी फक्त एकाच कंपनीचं ऑडिटिंग करतेय का? नाहीये. माझ्याकडे खूप सारं काम आहे. मी मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचं पण ऑडिटिंग करतेय, एखाद्या सर्व्हिस इंडस्ट्रीचं पण ऑडिटिंग करतेय, एखाद्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनचं पण ऑडिटिंग करते. दॅट टाइम ऑडिटर शुड फर्स्टली कन्सिडर क्लायंट ऍक्टिव्हिटीज अँड देन प्रिपेअर द ऑडिट प्रोग्राम. लक्षात येत आहे? मग इथे एक्झाम्पल पण तुम्हाला सांगितलेले आहे की मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असेल तर तुमचा ऑडिट प्रोग्राम डिफरंट असणार आहे. ओके, सर्व्हिस इंडस्ट्री असेल तर डिफरंट असणार आहे. बँकेचं जर तुम्हाला ऑडिट करायचं असेल तर तुमचा ऑडिट प्रोग्राम डिफरंट असणार आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Ma'am. So here auditor should firstly consider, write down. So auditor here firstly consider client activities and then prepare audit program. Because ने add करा, because same audit program is not applicable to all types of company. Okay, same audit program is not applicable to all types of company. That is why here auditor should firstly consider client activity and then make a audit program. आणि मगच तो त्याचा प्रोग्राम जो आहे तो तयार करेल. Are you getting my point, guys? Are you getting my point? Yes, ma'am. ओके, लिहून कंप्लीट झालं असेल तर आपण नेक्स्ट पॉइंट कडे जाऊया. कॉस्ट बेनिफिट. ऍज इट इज कोणीही लिहून घेऊ नका, शॉर्ट मध्ये करा, मॉडिफाय करा सेंटेन्स अँड देन राईट डाऊन. आणि तुमच्या सिंपल सेंटेन्स मध्ये लिहा. Then cost benefit is also very important thing for while developing audit program. So while developing audit program, the auditor should consider the cost of performing and procedure, the benefit likely to occur. The auditor should select the audit procedure which is less cost. Obviously आपण काय म्हणणार, आपला प्रोग्रामच प्रिपेअर करायला आपल्याला खूप सारी कॉस्ट द्यावी लागू नये. सिंपल थिंग. Okay, that's why here auditor should consider cost benefit analysis and then prepare audit program. आणि त्याच्यानंतरच तो काय करेल तर ऑडिट प्रोग्राम हा प्रिपेअर करेल. बेसिकली ऑडिट प्रोग्राम हा कसा असायला हवा? सांगा बरं. ऑडिट प्रोग्राम कसं एक्सपेक्टेड आहे? कॉस्ट सेव्हिंग असायला हवा तो. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. बाकी स्टुडंट आन्सरच देत नाहीये. तरी कॉस्ट बेनिफिट इट्स व्हेरी सिंपल पॉइंट.
Here auditor should consider cost benefit analysis while developing audit program. सपोज तुम्ही तुमच्या ऑडिट प्रोग्राम मध्ये डिसाइड केलेलं आहे, तुम्ही एखाद्या कंपनीचं ऑडिटिंग करायला जाताय. That time we appoint 10 auditing staff. But त्या एका वर्कसाठी तुम्हाला तिथे जर 5च त्या कॅन्डिडेटची रिक्वायरमेंट असेल, why we appoint 10 candidate? This is costly, right? तर अशी जे काही गोष्टी आहेत त्या तुम्ही आधी लक्षात ठेवा. ओके, आणि मगच तुम्ही ऑडिट प्रोग्राम काय करा, डिफाईन करा. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, चलो पॉइंट नंबर नेक्स्ट. Scope and limitation of assignment. Scope and limitation of assignment. Audit program should cover only those area for audit which fall within the scope of his assignment. It's very important thing, guys. काय सांगायचंय बरं आपल्याला इथे, scope of limitation of the assignment. That means when company decide conducting audit program or audit, that time company decide the scope and area of the auditing. Okay, not a whole organization. For example, एका क्लायंट कंपनीने ऑडिटरला सांगितलेलं आहे द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑडिटिंग डॅश डॅश डॅश. ओके, हे माझं फक्त ऑब्जेक्टिव्ह आहे ऑडिटिंग. म्हणजे काय करायचंय तुम्हाला, जस्ट फाइंड आउट एरर इन द बुक्स ऑफ अकाउंट. तुमचं तेवढंच असाइनमेंट आहे, तुम्हाला तेवढंच करायचं आहे. लक्षात येते? सो वाय वी कॉन्सन्ट्रेट ऑन इंटरनल कंट्रोल सिस्टीम और सॅम्पल टेस्टिंग और टेस्ट चेकिंग मेथड और चेक फिनान्शियल स्टेटमेंट, ट्रेडिंग अकाउंट, व्हॉट एव्हर इट मे बी. ओके, म्हणजे तुमची असाइनमेंट काय आहे. फर्स्ट ऑफ ऑल हियर ऑडिटर शुड कन्सिडर द असाइनमेंट अँड देन प्रिपेअर द ऑडिट प्रोग्राम. असाइनमेंट म्हणजे लक्षात आलं का, तुम्हाला क्लायंट कंपनीने सांगितलेलं आहे दिस इज युअर असाइनमेंट अँड दॅट पर्पज यू विल कंडक्ट ऑडिट. अदरवाइज तुम्ही कोणत्याही गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेट करण्याची गरज नाही. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. तुमची असाइनमेंट आधी डिसाइड होईल. असाइनमेंट कोण डिसाइड करणार आहे सांगा बरं मग. Company. कंपनी. व्हेरी गुड. असाइनमेंट कंपनी डिसाइड करेल, क्लायंट डिसाइड करेल आणि क्लायंटने जितकी तुम्हाला असाइनमेंट दिलेली आहे तितकेच तुम्ही सॉल्व्ह करा. जसं आपण एक्झाम मध्ये जितके क्वेश्चन तुम्हाला विचारलेले आहेत तेवढेच आपण सॉल्व्ह करतो, राईट? की असं नाहीये मी हा आपण क्वेश्चन पाठ करून आले होते म्हणून आपण एक्झाम मध्ये कधी तो क्वेश्चन अटेम्प्ट करतो का हो? नाही. सिंपल लक्षात ठेवा, जितके तुम्हाला क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारलेले आहेत तेवढेच तुम्ही अटेम्प्ट करता, ना की होल इन द बुक्स ऑफ अकाउंट और होल इन द बुक्स, राईट? सगळेच नाही अटेम्प्ट करत. तसंच आहे इथे सुद्धा, जेवढे तुम्हाला क्लायंट कंपनीने असाइनमेंट दिली आहे तेवढेच तुम्ही काय करता, इथे चेक करता. That's why here said auditor should firstly consider assignment and then prepare the audit program. Is it clear? Yes, ma'am. Ma'am. Okay, good. Next point, evidence reasonably available. Evidence reasonably available. So audit program contain procedure and technique to collect evidence. Audit program contain procedure and techniques to collect evidence. The auditor should determine the evidence reasonably available and he should identify the best evidence. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता पुढे जेव्हा आपण ते व्हेरिफिकेशन अँड व्हाउचिंगचा युनिट आपण लर्न करू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आपण एव्हिडन्स हे कशा पद्धतीने चेक करतो. ओके, आपण म्हणजे ऑडिटर. हा, सो आता इथे काय सांगायचं आहे, एव्हिडन्स रिझनेबली अवेलेबल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या फिक्स्ड असेटचं व्हेरिफिकेशन करायचं आहे तर तुम्ही काय काय चेक कराल सांगा बरं. फॉर एक्झाम्पल एक मशिनरी आहे ऑर्गनायझेशन मध्ये आणि तुम्हाला क्लायंट कंपनीने असाइनमेंट दिलेली आहे की त्याचं तुम्ही व्हेरिफिकेशन करायचं आहे, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही काय करायचं आहे, ऑडिटिंग करायचं आहे. काय कराल तुम्ही सांगा.
उसके सब पार्ट्स और टूल्स बराबर है कि नहीं देखेंगे. Very good. That means first thing we prefer the physical evidence. म्हणजे कंपनीने जे बुक्स ऑफ अकाउंट मध्ये मशिनरी दाखवलेली आहे ती फिजिकली आहे का ऑर्गनायझेशन मध्ये, फर्स्ट थिंग आपण ती चेक करेल. ओके, दॅट मीन्स रिझनेबली इव्हिडन्स आपण चेक करू. आणखी काय चेक करू आपण? ओके, फिजिकल आहे दॅट मीन्स ही तुमची आहे असं बघू का आपण? नाही, राईट? नो. दॅट मीन्स that time we will check other document regarding purchasing of machinery as well as depreciation method. ओके, तुम्ही प्रत्येक वर्षी जर डेप्रिसिएशन चार्ज करताय असं दाखवताय तर तुम्ही किती डेप्रिसिएशन चार्ज केलेलं आहे, तुम्ही ती मशिनरी परचेस केलेली आहे ती लिगली आहे का, की कोण तुम्ही लीज वरती आणलेली आहे, तुम्ही रेंट वरती आणून इथे दाखवलेली आहे दिस इज युअर असेट म्हणून? नो. सो ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला त्या फिजिकल व्हेरिफिकेशनच्या अंडर काय करायचे आहे, चेक करायचे आहे. दॅट मीन्स इव्हिडन्स रिझनेबली अवेलेबल. ओके, सो एकतर फिजिकल व्हेरिफिकेशन करा आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही डॉक्युमेंट आहेत हे चेक करा. मग आधी तुम्ही आता बेसिकली इथे डिसाइड करताय तुमच्या प्रोग्राम मध्ये, सपोज आपल्याला प्लांट अँड मशिनरीचं व्हेरिफिकेशन करायला सांगितलं तर आपण काय करायचं? ओके, सो इथे आपण ऑलरेडी तुमच्या प्रोग्राम मध्ये डिसाइड केलेलं आहे की तिथे गेल्यानंतर नको अरे हा तुमची मशिनरी कुठे आहे, मग तुमचं बुक्स ऑफ अकाउंट दाखवा बरं, मग तुम्ही कोणत्या सेलर कडून ते परचेस केलं. नो 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 नो. फर्स्ट ऑफ ऑल हिअर वी मेन्शन इन अवर ऑडिट प्रोग्राम आणि मग त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही काय करणार आहात, जेव्हा तुम्ही व्हाईल कंडक्टिंग ऑडिट दॅट टाइम हिअर वी फॉलो अवर स्टेप, ना की तिथे डिरेक्टली जाऊन तिथे काहीतरी डिसाइड केलेलं आहे. नो, दिस इज नॉट ऑडिट प्रोग्राम. ऑडिट प्रोग्राम मीन्स डिटेल इन्फॉर्मेशन फॉर कंडक्टिंग ऑडिट. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, चलो पॉइंट नंबर नेक्स्ट, व्हेरिफिकेशन. जसं आता आपण आता जो पॉइंट सांगितलेला आहे व्हेरिफिकेशनशी रिलेटेड असेल. Auditing program should consider those steps and procedure which are useful in the accomplishing the objective and verification of asset and liabilities. आता एक लक्षात ठेवा, व्हेरिफिकेशन हे फक्त असेट अँड लायबिलिटीचं होतं आणि व्हाउचिंग जे आहे हे इन्कम अँड एक्सपेन्सेसचं केलं जातं, जे आपण पुढे जाऊन लर्न करणार आहोत. दिस इज ऍक्च्युली युनिट. हा व्हेरिफिकेशन तुम्हाला युनिट लर्न करायचं आहे, युनिट नंबर 5. इथे फक्त शॉर्ट मध्ये लक्षात ठेवा व्हॉट इज मीन बाय व्हेरिफिकेशन. व्हेरिफिकेशन मीन्स हिअर वी चेक इव्हिडन्स और व्हेरीफाय असेट अँड लायबिलिटीज. आणि यासाठी आपण काय करतो, हिअर वी फॉलो स्पेसिफिक स्टेप. जसं आता मी सांगितलं, ओके तुमची पहिली स्टेप काय आहे, एखादं तुम्ही असेट व्हेरीफाय करताय दॅट टाइम फर्स्ट ऑफ ऑल वी विल प्रेफर फिजिकल एक्झामिनेशन. ओके, म्हणजे पहिली तुमची स्टेप आहे की अरे आधी फिजिकली बघा ते असेट आहे का, ना की डिरेक्टली डॉक्युमेंट चेक करणं. लक्षात येतंय? दॅट मीन्स हिअर वी फॉलो स्टेप अँड प्रोसिजर अँड मग व्हेरीफाय करा तुमचे असेट आहे किंवा नाही. ओके, नेक्स्ट, पॉसिबिलिटी ऑफ एरर. द ऑडिटर शुड कन्सिडर all the possibility of error while drafting the audit program. ओके, म्हणजे तुम्ही तुमचा ऑडिट प्रोग्राम प्रिपेअर करताय ना, दॅट टाइम वी मेन्शन पॉसिबल एरर. म्हणजे आता तुमच्या लक्षात येत आहे की कुठे बरे एरर होण्याचे चान्सेस आहे, तर ट्रायल बॅलन्स मध्ये एरर हे होऊ शकतात. ओके, किंवा पहिली जर जर्नल एंट्री मिस्टेक झाली तर आपण ते एरर फाइंड आउट नाही करू शकत. एरर होण्याची पॉसिबिलिटी कुठे आहे, असेट मध्ये आहे, ओके, कॅश मध्ये आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. सो while developing our audit program, that time here auditor focus on or mention on possibility error and then drafting the audit program. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमचा ऑडिट प्रोग्राम हा ड्राफ्ट करा, बट आधी एरर पॉसिबल मेन्शन करा. नेक्स्ट पॉइंट, coordination. The audit program should be drawn in such a manner that the procedure are coordinated. Okay,
सो हे सगळं कशासाठी बरं चाललेलं आहे? जे काही तुम्ही ऑडिट प्रोग्राम प्रिपेअर करताय हा कशासाठी आहे? फॉर स्मूथली कंडक्टिंग ऑफ फायनल ऑडिट, राईट? सो कोऑर्डिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग ड्युरिंग ऑडिटिंग प्रोसेस. म्हणजे तुमच्याकडे 10 जर ऑडिट स्टाफ आहे, तुमच्याकडे तुमचे असिस्टंट आहेत त्या सीएच्या अंडर, तर त्या 10 असिस्टंटने कोणतं काम केलं पाहिजे? सो हे कोऑर्डिनेशन तुम्ही आधी डिसाइड करणं महत्वाचं असतं. ओके, दॅट्स व्हाय हियर सेड द ऑडिट प्रोग्राम शुड बी ड्रॉ such a manner that the procedure are coordinated. Is it clear? Yes, ma'am. ma'am. Good. Yes, ma'am. Then Yes, ma'am. assistant. The auditor should consider the number of assistants available of the audit work. जसं मी आता तुम्हाला सांगितलं की एखाद्या कंपनीचे असाइनमेंट किती आहे त्याच्यावरून तुम्ही डिसाइड कराल हाऊ मेनी कॅन्डिडेट और हाऊ मेनी ऑडिट स्टाफ आर अपॉइंटेड, राईट? जर असाइनमेंट खूप सिंपल असेल, छोटी असेल, वी अपॉइंट 2 or 3 कॅन्डिडेट और ऑडिट स्टाफ. लक्षात येत आहे? सो हे सुद्धा तुम्हाला तुमच्या ऑडिट प्रोग्राम मध्ये डिसाइड करायचं आहे. देन Saliha Ansari, switch off your video. And last point, other auditors. The auditor should consider to what extent he can rely on internal auditor, branch auditor and expert, etc. etc. Okay, the other thing आहेत, those are directly influence on our auditing process. ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहे? While developing our audit program, here we will mention or maintain in our audit program. Okay, is it clear question? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, good. आता ऑडिट Yes, प्रोग्राम मध्ये बेसिकली नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? तुमच्या ऑडिट प्रोग्राम मध्ये कोणते कंटेंट असणार आहे? So the audit program contain information about name and object undertaking. It's simple, यामध्ये काही हार्ड असं नाहीये. Date of commencement of audit and drafting the audit. System of accounting, internal check, internal control and its effectiveness. पण ह्या हेडिंगच्या अंडर तुम्ही त्या गोष्टी डिटेल मेन्शन करताय बरं. म्हणजे हे निदान हायलाइटेड पॉइंट आहेत, हे तुमच्या ऑडिट प्रोग्राम मध्ये असणं महत्वाचं आहे. Then outline of various books of account to be examined, types and number of transaction, nature of document, person in charge of audit work, then date wise schedule of the audit to be carried, routine audit item, checking of evidence, scrutiny, review of transaction, examination of financial statement, final statement, comparison of figure for the year which is the previous, comparison of various ratio, checking minutes book and preparation of audit report. Okay, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या ऑडिट प्रोग्राम मध्ये मेन्शन करायच्या असतात आणि याच्याशी रिलेटेड जी काही इन्फॉर्मेशन आहे ती. फक्त असं नाही की हे सगळे पॉइंट फक्त आहेत, नो, त्याच्याशी रिलेटेड जी इन्फो आहे तिथे हेडिंगच्या अंडर इथे मेन्शन केली जाते. हा क्वेश्चन तुम्ही कंप्लीट करा, तुम्हाला ऑलरेडी पीडीएफ मी पाठवलेली आहे. ओके, आपण हा ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेसचा जो क्वेश्चन आहे तो नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूया. ओके, चलो, थँक्यू, हॅव अ नाईस डे, बाय.